नमस्कार. मी दीपक लांडगे, सिनियर कॉर्पोरेट ट्रेनर, बिहेवियरल सायन्स आणि HR मॅनेजमेंट. आजची गोष्ट या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आजची गोष्ट आहे काय दिले काय मिळाले. एक गरीब दाम्पत्य होतं. नवरा जो होता तो एका गॅरेजमध्ये मेकॅनिकचं काम करायचा, तर त्याची बायको जी होती ती एका रेस्टॉरंटमध्ये महिला वेटर म्हणून काम करायची. त्यांच्या संसारामध्ये पहिलं अपत्य येणार होतं. होय, ती महिला गर्भवती होती आणि तिचे दिवस भरत आलेले होते, परंतु त्यांना एक विवंचना सतावत होती. हॉस्पिटलचा जो खर्च होणार होता त्यासाठी त्यांनी जी बचत केलेली होती ती बचत अजूनही त्यांना पुरेशी होणार नव्हती. काय करावे हा विचार दोघांनाही सतावत होता. एक दिवस धो धो पाऊस पडत होता आणि काम कमी असल्यामुळे किंवा नसल्यामुळे तो मेकॅनिक एका हॉटेलमध्ये चहा पीत बसला होता. चहा पिता पिता त्याच्या लक्षात एक गोष्ट आली की रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक कार उभी आहे. त्यांनी नीट पाहिले तेव्हा ड्रायव्हिंग सीटवर एक वृद्ध महिला बसलेली आहे असे त्याला दिसले. त्याला शंका आली की गाडी कदाचित बंद पडली असावी. मदत करण्याच्या हेतूने तो गाडी जवळ आला. त्याने त्या महिलेला विचारले, गाडी बंद पडली आहे का? ती म्हणाली, बंद नाही पडली, मागचं चाक आहे ना ते पंक्चर झालं आहे. पण या पावसामध्ये ते कसे बदलावे या विवंचनेत मी आहे. कोणाची मदत मिळते का हे मी पाहत होते. तो म्हणाला, एवढंच ना, मी करतो. असं म्हणून पटकिनी त्याने ते पंक्चर चाक गाडीचे बदलून टाकले. त्या महिलेने त्याचे खूप आभार मानले आणि त्याला काही पैसे देऊ केले. ते घेण्याचे त्याने नाकारले. तो म्हणाला की एक माणुसकी म्हणून मी तुम्हाला मदत केलेली आहे, याचा कुठलाही मोबदला मला तुमच्याकडनं घ्यायचा नाही आहे. ती म्हणाली, अरे एवढा पावसात भिजलास, एवढे कष्ट केलेस, तुला काहीतरी मिळायलाच हवे. तो म्हणाला, नाही, हे काम मी फक्त माणुसकी म्हणून केलेलं आहे असं म्हणून. आणि तो म्हणाला की अगदीच तुम्हाला मदत करायची असेल तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोणी गरजू दिसला तर त्याला नक्की मदत करा. एवढं म्हणून तो तिथनं निघाला आणि ती महिला तीही तिथनं निघाली. पुढे गेल्यावरती एका रेस्टॉरंटमध्ये ती काहीतरी खावे या उद्देशाने गेली. रेस्टॉरंटमध्ये गेल्यावरती खुर्चीवर बसली आणि एक वेट्रेस तिच्याजवळ आली. त्या वेट्रेसनी तिची खाण्याची ऑर्डर घेतली आणि ती तिथनं निघून गेली. ती जात असताना या वयस्कर महिलेने तिच्याकडे पाहिले तेव्हा तिच्या लक्षात आले की ही महिला गर्भवती आहे आणि हिचे दिवस भरत आलेले आहेत आणि तरीसुद्धा ही काम करते आहे. तिला वाईट वाटले. जेव्हा ती वेट्रेस ऑर्डर घेऊन आली तेव्हा हिने तिला विचारले की या अवघड अवस्थेत सुद्धा तू काम का करते आहेस? ती म्हणाली की आमची परिस्थिती हालाकीची आहे आणि आता बाळंतपणाचा जो हॉस्पिटलचा खर्च व्हायचा आहे तो अजून पूर्णपणे आमचा जमा झालेला नाही आहे. आम्ही बचत करत करत आलेलो आहोत, परंतु अजूनही काही रक्कम कमी पडते आहे. तेव्हा काम करण्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही. असे म्हणून ती ऑर्डर ठेवून निघून गेली. त्या वयस्कर महिलेने तिचे खाणे संपवले आणि बिल पाहिले आणि बिल देताना त्या बिलाच्या बरोबर तिने एक गलेलठ्ठ रक्कम टिप म्हणून त्या ठिकाणी ठेवली आणि ती तिथून निघून गेली. ती वेट्रेस जेव्हा त्या टेबलापाशी आली तिने पाहिले की एवढी मोठी टीप, आणि खरं तर तिच्या आयुष्यात तिने एवढी मोठी टीप कधी पाहिलीच नव्हती. ती पाहिल्यानंतर तिच्या डोळ्यात टचकिनी पाणी आलं. खरं तर त्यांची जी विवंचना होती ती मिटलेली होती, कारण ती रक्कम जी होती ती पुरेशी होती. कारण त्यांच्या बचतीमध्ये जी रक्कम कमी पडत होती तेवढी रक्कम ती नक्कीच होती. काम संपून जेव्हा घरी आली त्यावेळी पती पत्नी एकत्र बसले आणि एकमेकांशी दिवसभरात घडलेल्या घटनांची चर्चा करत होते.
नवरा म्हणाला की आज मला माझ्या मनाला समाधान वाटेल अशी एक घटना घडली. पत्नीने विचारले, काय 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 घडले? त्याने सांगितले की एका वयस्कर स्त्रीला मदत करायचं समाधान मला मिळाले. आणि त्याने घडलेली घटना त्या बायकोला सांगितली. बायको आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. ती म्हणाली, माझ्याही आजच्या दिवसामध्ये एक जी घटना घडली आहे ती घटनासुद्धा एका वयस्कर स्त्रीशी संबंधित आहे. आणि म्हणून तिने तिच्या बाबतीत घडलेली जी गोष्ट होती ती नवऱ्याला सांगितली. आनंदाने ती त्याला म्हणाली की एवढी मोठी टीप आज मिळालेली आहे की आपली जी विवंचना होती ती संपलेली आहे आणि आता आपण चिंतामुक्त झालेलो आहोत. मित्रांनो, त्या मेकॅनिकनी चांगुलपणा म्हणून एक जी गोष्ट केली, चांगली गोष्ट केली, कुणाला तरी मदत केली आणि तेही कुठलाही मोबदला न घेता. आणि गंमत बघा की त्याने केलेल्या चांगल्या गोष्टीचे फलित त्याला दुसऱ्या रूपाने मिळाले आणि जास्त प्रमाणात मिळाले. म्हणूनच म्हणतात की आपण जगाला जे देतो ते आपल्याकडे जास्त वाढून आपल्याकडे परत येते. आपण जर चांगले जगाला दिले तर ते वाढून मोठे होऊन आपल्यापाशी परत येते. आणि आपण जर जगाला वाईट काही दिले तर तेही खूप मोठे होऊन आपल्याकडे परत येते. तेव्हा जगाला काय द्यायचे याचा आपण नक्कीच विचार करायला पाहिजे. कशी वाटली गोष्ट? गोष्ट जर आवडली असेल तर तिला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. ज्यामुळे माझी पुढची गोष्ट जेव्हा येईल तेव्हा तिचं नोटिफिकेशन आधी तुमच्यापाशी येईल. भेटूया पुन्हा पुढची गोष्ट घेऊन. तोपर्यंत नमस्कार.